नोकर भरती प्रक्रियेमध्ये आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी हा संघर्ष सुरू असतानाच आता पूर्ण भरती प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये लटकलेली आहे. जे दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत आता कुणालाही नियुक्ती पत्र मिळणार नाही असा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल तालुके जे आहेत त्या तालुक्यांमध्ये 100% नोकर भरती ही आदिवासी करावी असा शासनाचा अध्यादेश होता. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली होती. हजारोंच्या संख्येने अर्ज आले होते आणि जवळपास ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या बेतात असतानाच जे लवकरच नियुक्त्या पत्र मिळतील असं दिसत असतानाच आता सुप्रीम कोर्टाने एक वेगळाच आदेश दिलेला आहे, एक वेगळाच निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता ही भरती प्रक्रिया लटकते की काय असं वाटायला लागलेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्येही ही भरती प्रक्रिया सुरू होती. शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू असतानाच आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी हा संघर्ष उफाळला होता. पात्र आणि अपात्र उमेदवार यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली होती. पात्र उमेदवार म्हणत होते आम्हाला तात्काळ नियुक्ती द्या, मात्र पालघर जिल्हा परिषदेने त्या नियुक्त्या दिल्या नव्हत्या. त्यानंतर जे अपात्र उमेदवार ठरले होते त्यांनाही नोकरीमध्ये सामावून घ्या यासाठी आंदोलन सुरू आहे. म्हणजे आजचा 6वा दिवस आहे. अजूनही अपात्र उमेदवार हे अमरण उपोषण करतायत आणि त्याचबरोबर बिगर आदिवासी यांचंही आंदोलन आता सोमवारपासून सुरू होत आहे. तेही अमरण उपोषणाला बसतायत. दरम्यान हे सगळ्या घडामोडी घडत असतानाच पूर्ण महाराष्ट्रातील बिगर आदिवासींमध्ये या संदर्भात असंतोष होता आणि म्हणून पालघर, नंदुरबार, गडचिरोली, सोलापूर, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमधनं हायकोर्टामध्ये या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र हायकोर्टाने 27/10/2023 रोजी या सगळ्या याचिका फेटाळून लावत तुम्ही मॅटकडे जा असा निर्णय दिला होता आणि या निर्णयाविरुद्ध हे सगळे याचिकाकर्ते हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. सुप्रीम कोर्टामध्ये कालच म्हणजे 13/10/2023 रोजी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल सराफ यांनी सरकारची बाजू मांडली आणि बिगर आदिवासी समितीतर्फे यशोदीप देशमुख आणि राहुल ठाकरे तर सामाजिक विकास प्रबोधिनीतर्फे ज्येष्ठ वकील PS पटवालिया यांनी युक्तिवाद केला आणि यांनी युक्तिवाद करताना 100% दिलं जाणारं आरक्षण हे कसं चुकीचं आहे हे सुप्रीम कोर्टाला पटवून दिलं. या निर्णयाच्या विरोधातील जे काही दाखले होते, आधीचे जे काही निर्णय झालेले आहेत तेही निर्णय कोर्टापुढे सादर केले. म्हणजे या 100% आरक्षणाच्या विरोधात जे काही पुरावे होते हे याच्या आधी असलेले जे निर्णय होते हे दाखवून एक चांगला युक्तिवाद या वकिलांनी केला आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने तात्काळ एकाच समाजाला 100% आरक्षण कसं देता येईल असा सवाल केला. विशेष म्हणजे या आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टानेच आपली मतं ही विरोधात व्यक्त केली आणि त्याचबरोबर जो काही हायकोर्टाने निर्णय दिला होता तो रद्द करण्याचा आणि गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्यासाठी पुन्हा हायकोर्टामध्ये जाण्याचा हा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. जे हे पूर्ण प्रकरण हायकोर्टाने फेटाळलं होतं, मॅटकडे पाठवलं होतं. आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा ते हायकोर्टातच पाठवलं. पण दरम्यान हे काय हायकोर्टामध्ये जो गुणवत्तेच्या आधारे किंवा इतर निर्णयांच्या आधारे जो काही निकाल लागेल तो लागेल, पण 1 फेब्रुवारीचा जो अध्यादेश आहे आणि त्याचबरोबर राज्यपालांनी जे काही अध्यादेश जाहीर केलेले आहेत त्याचा जो वैधतेचा जो फैसला आहे तो सर्वोच्च न्यायालयाने करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. जे राज्यपालांनी जो काही आदेश जारी केला होता आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीला शासनाचा जो अध्यादेश आहे त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टालाच आहे असं याचिकाकर्त्यांनी पटवून दिलं आणि त्यावर सरकारी वकिलांना मत मांडण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत ही सुप्रीम कोर्टाने दिली.
म्हणजे पुढची जी तारीख आहे ती 10 नोव्हेंबर आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत सरकारने या संदर्भात आपले विचार मांडायचे आहेत की तुम्ही जो 1 फेब्रुवारीचा जो अध्यादेश काढलेला आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे. 100% आरक्षण हे कसं देऊ शकतात किंवा राज्यपालांनी जो काही आदेश काढला होता, GR काढला होता, तो ते कसे काढू शकतात हे सांगण्यासाठी, या संदर्भात युक्तिवाद करण्यासाठी त्यांना 3 आठवड्यांची मुदत दिलेली आहे. आणि त्यामुळे आता हा युक्तिवाद 10 नोव्हेंबरपर्यंत होईल. पण आता तोपर्यंत हे जे ॲडव्होकेट जनरल सराफ आहेत त्यांनी जे शासनातर्फे सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं की जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शासन कुठल्याही प्रकारच्या नियुक्त्या देणार नाही, हे स्टेटमेंट त्यांनी कायम ठेवलंय. म्हणजे आत्ता कुठल्याही प्रकारच्या नियुक्त्या हे शासन देणार नाही, कारण भरती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली होती, कुणालाही नियुक्तीपत्र मिळाली नव्हती. आणि आत्ता 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पुढचा निकाल लागेपर्यंत अशा कुठल्याही नियुक्त्या ह्या दिल्या जाणार नाहीत असं सांगितलंय. त्यामुळे 10 नोव्हेंबरपर्यंत कुणालाही नियुक्त्या मिळणार नाही. एकूणच भरती प्रक्रिया ही आता कोर्टामध्ये लटकलेली आहे. ती किती दिवस चालेल, किती वर्ष चालेल हे आता काहीही सांगता येणार नाही. खरं तर याच्यावर तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे. आदिवासी बिगर आदिवासी हा वाद लावून सगळ्यांनाच नोकरीपासून वंचित ठेवणं हे कसं घातक आहे. आणि दोन्ही समाजाला म्हणजे आदिवासी समाजालाही न्याय द्या, बिगर आदिवासींनाही न्याय द्या, त्यांच्या ज्या हक्काचं असेल ते त्यांना मिळालं पाहिजे अशी मागणी वाडा तालुक्यातील शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यांना तसं निवेदन दिलं होतं, त्यांना असं पटवून दिलं होतं. म्हणजे आदिवासींवर अन्याय करू नका, बिगर आदिवासींवरही अन्याय होता कामा नये. मात्र हे असं असताना एकाच समाजाला न्याय देण्याचा घाट घालून दोन्ही समाजांना या भरती प्रक्रियेपासून, नोकरीपासून वंचित ठेवण्याचं पाप हे काही लोक करत आहेत. आणि म्हणून आता या प्रकरणामध्ये जरी शासनाने नमतं घेतलं असलं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी माघार घेतली असली आणि पुन्हा एकदा हायकोर्टात हे प्रकरण चालणार असलं तरी सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागावा आणि दोन्ही समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आता तरुणांची आहे. कारण वेळ निघून चाललेली आहे, मुलांची वय झालेली आहेत, म्हणजे नोकऱ्यानंतर मिळतील की नाही ह्या शंका आहेत. आणि म्हणून हा कोर्टाचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर यावा आणि दोन्ही समाजाच्या पात्र उमेदवारांना न्याय मिळावा अशी मागणी आता पूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. म्हणजे खरं तर याचिका पालघर जिल्ह्यातून झालेल्या नाही आहेत, या याचिका पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बहुल तालुक्यांतून झालेल्या आहेत. प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा उद्रेक होण्याआधी आणि आदिवासी समाजाच्या हातात असलेल्या ज्या नोकऱ्या आहेत, म्हणजे जे पात्र उमेदवार आहेत त्यांना न्याय मिळावा आणि बिगर आदिवासींनाही न्याय मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. तसे प्रयत्न जनजाती सल्लागार समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत. त्या प्रयत्नाला जर यश आलं तर दोन्ही समाजाला नक्की न्याय मिळेल. पण तोपर्यंत 10 नोव्हेंबर ही जी तारीख आहे या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये या दिवशी काय होतंय त्यावर ही नोकर भरती अवलंबून आहे.